सर्वांना नमस्कार. मी बेळगावहून अंकुश दुर्गे. हे माझं काव्यनाम आहे. पूर्ण नाव कुश एम दुर्गे. मी सामान्यपणे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यामध्ये गेले 30 वर्षे लेक्चरिंग केलेलं आहे. लेक्चरिंग करत करत स्टडी करत करत खूप काही गोष्टी मी डेव्हलप केलेल्या आहेत. खास करून स्टडी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम्स. सहजपणे विद्यार्थी अभ्यास कशा प्रकारे करावं आणि जे काही अभ्यास आपण करतो ते व्यवस्थितपणे खूप खूप दीर्घ काळापर्यंत लक्षात ठेवावं. त्याचप्रमाणे हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम, स्टडी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम, माइंड कॉन्सन्ट्रेशन कसं करून घ्यावं आणि वैदिक गणित म्हणजेच वैदिक मॅथ्स, त्यानंतर स्कूलिंग मॅथ्स कशा प्रकारे आपण सहजपणे सोडवायचं आणि कशा प्रकारे ते लक्षात ठेवायचं या संबंधित खूप मी व्हिडिओज बनवून दिलेले आहेत. खास करून माझं अंकुश दुर्गे आणि अंकुश दुर्गे मराठी मीडियम असे 2 चॅनल आहेत. दोन्ही चॅनलमध्ये मराठी मीडियम, कन्नड मीडियम, इंग्लिश आणि हिंदी या 4ही मीडियममधून माझे व्हिडिओज मी बनवून अपलोड करत आहे. आणि हे जे व्हिडिओ आहे हे खास करून मराठी भाषिकांच्यासाठी बनवत आहे आणि हे आपल्या अंकुश दुर्गे मराठी मीडियम चॅनलमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तर आज मी एक विशेष व्हिडिओ बनवत आहे. खास करून जे विद्यार्थी स्वतःला डल मानतात, कमी मानतात आणि अभ्यासापासून दूर दूर जाण्यास प्रयत्न करत असतात. म्हणजेच सामान्यपणे विद्यार्थी अभ्यासाबद्दल एक निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये बाळगून असतोय. तो अभ्यासाला भीत असतो आणि त्या भीतीच्या कारणामुळे त्याचा अभ्यास पुन्हा खालावत जातो. म्हणजे तो अभ्यासापासून खूपच दूर दूर जाण्यास प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे त्याला पुन्हा अभ्यासाची भीती वाटते आणि अभ्यास तो करण्याचा प्रयत्नच करत नाही. ज्यामुळे त्याचा अभ्यासाचा जो लेवल असतो तो पुन्हा खालावतो आणि तो विद्यार्थी स्वतःला समजतो की मला काही कळत नाही, किती वाचलं तरी लक्षात राहत नाही आणि काही केलं तर आपण पुढे जाणार नाही. अभ्यास ही खूप एक अजब कठीण असा एक विषय आणि एक विचार आहे, ज्यामुळे मला खूपच त्याचा त्रास होतोय आणि मी ते कधीही कव्हर करू शकत नाही. असं जे निगेटिव्ह सिस्टीममध्ये विद्यार्थी जातो किंवा कोणी विद्यार्थिनी, मुलं मुली आणि बरेच वेळा पालक देखील समजतात की माझ्या मुलींना हे अभ्यास जमत नाही. अशा अनेक निगेटिव्हिटी आणि नको ते वाईट विचार मनात आल्यामुळे विद्यार्थी अभ्यासाला घाबरतो आणि अभ्यासापासून दूर दूर जाण्यास तो प्रयत्न करत असतो. बरेच वेळा तो शाळेला व्यवस्थित जात नाही. असे बरेचसे मुलं किंवा मुली असतात की शाळेसंबंधित देखील त्यांच्यामध्ये एक नकारात्मक भावना निर्माण होते आणि बरेच वेळा त्यांनी शाळा चुकवण्याचं किंवा पिरियड चुकवण्याचं किंवा पेपर्स वगैरे चुकवण्याचे असे अनेक प्रयत्न करत असतात आणि बरेच वेळे ते दबावाखाली येऊन अभ्यासाला काही ना काही कारणामुळे ते अभ्यासापासून दूर जाण्याचं एक विचार करत असतात. परंतु पुन्हा आम्ही त्यांना अभ्यास करा किंवा बऱ्याच अशा गोष्टी आपण प्रेशर घालतोय की ते अभ्यास करावेत म्हणून. या अशा अनेक गोंधळामुळे त्या विद्यार्थ्याला असं वाटू लागतं की मी हुशार नाही आहे, माझ्या डोक्यात व्यवस्थित लक्षात राहत नाही, अभ्यास मी कितीही केला तरी देखील मी खूप त्याचा अनेक म्हणजे तासापर्यंत किंवा दिवसापर्यंत किंवा महिन्यापर्यंत मी ते लक्षात ठेवून घेऊ शकत नाही किंवा ते मला नंतर ते अजिबात लक्षातच राहत नाही, विसरून जातो. अशा अनेक गोष्टी त्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या मनामध्ये येतं आणि ते विद्यार्थी पुन्हा पुन्हा ते खचले जातात
आणि अभ्यासापासून दूर दूर जाण्यास प्रयत्न करतात, ज्यामुळे पुन्हा त्यांचा अभ्यासाचा लेवल खूपच खराब होत जातो आणि परीक्षेमधून मार्क्स मिळत नाहीत किंवा व्यवस्थितपणे पेपर लिहिता येत नाहीत. अशा अनेक निगेटिव्हिटी सुरू होतात आणि एक चेनच सुरू होते आणि त्यामुळे बरेच वेळा आपण असे अनेक आणि अनेक जवळजवळ एक 30-40% विद्यार्थी या अत्यंत विचित्र एक चक्रव्यूहामध्ये सापडतात. आणि त्याचप्रमाणे पुन्हा आणखी काही विद्यार्थी असतात, ते अर्धे यामध्ये 50-50 अडकलेले असतात. म्हणजे जवळजवळ 30-40-50% पर्यंत विद्यार्थी स्वतःला डलच मानतात किंवा आपण अभ्यास किती केला तरी देखील लक्षात राहत नाही, असाच तो विचार त्यांनी एकमेकांना ते सांगत असतात किंवा ते विचार करत असतात. त्याचप्रमाणे आणखी काही टक्केवारी विद्यार्थी असतात, काही त्यापेक्षा बी थोडेसे अभ्यास करणारे विद्यार्थी, थोडं प्रयत्न करणारे, म्हणजे अर्धवट प्रयत्न करणारे विद्यार्थी असतात. ते विद्यार्थी स्वतःला मी एक सेकंड क्लासचा लेवलचा स्टुडंट आहे, मला एक 50-60 मार्क्स मिळतात, त्यापेक्षा जास्त मिळू शकत नाहीत, असे म्हणणारे देखील विद्यार्थी असतात. तसेच आणखी काही विद्यार्थी असतात की मी 60-70 मार्काच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही, म्हणजे 70 मार्क्स मला मिळतात 100 पैकी, त्यापेक्षा जास्त मी मिळवू शकत नाही. तसेच आणखी काही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असे असतात की त्यांना वाटतं मला एक 80% मार्क्स मिळवणं एक खूप म्हणजे खूप एक कठीण एक विचार आहे, मला ते शक्य होत नाही, पण काहीतरी करून मिळवावं असं त्यांचं एक विचार असतं. तरी देखील बरेचसे विद्यार्थी 80% मिळवण्यामध्ये देखील ते अपयशी ठरतात. तसेच आणखी काही विद्यार्थी असतात की ते ॲक्टिव्ह असतात, खूप काही प्रयत्न करत असतात, पण त्यांना असं वाटतं की मला 90% मार्क्स मिळत नाहीत किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवणं शक्य नाही. आणि असे होत 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 जे टॉप रँकर असतात वर्गातले, शाळेतले किंवा एरियातले, त्या स्टुडंटना असं वाटतं की आपण 100% पर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला, म्हणजे टॉपरला देखील भीती वाटते की मी पूर्णपणे 100% मार्क्स मिळवू शकत नाही किंवा ते 100% मार्क्स मिळवण्यामध्ये खूप त्रास आहे, असे बरेचसे विद्यार्थी आपल्या स्वतःला समजून घेत असतात किंवा स्टुडंट्समधून ते डिस्कशन करत असतात. पण मला असं एक सांगायचं आहे सर्वांना की मार्क्सच हे फायनल आपण धरून चालायचं नाही. कारण स्टडी संबंधित खूप काही गोष्टी आहेत ज्यामुळे विद्यार्थी निगेटिव्हमध्ये जात असतो. मी खूप असं स्वतः मी स्टडी करत असताना किंवा मी लेक्चरिंग करत असताना किंवा मी लेक्चरिंग करत करत खूप काही स्टडी देखील करत आहे, आता देखील मी स्टडी करतोय, काही ना काही अभ्यास माझं सुरू असतंय. प्रत्येक वेळी आपण स्वतःला कधी कमी मानायचं नाही. कोणी विद्यार्थी असो, मुलं किंवा मुली, लहान मोठे मध्यम कोणी असो, आपण स्वतःला एक परफेक्ट, मी काही ना काही करू शकतोय, पण मला थोडंसं एक प्लॅनिंग करावं लागेल, काही ना काही नियोजन करावं लागेल, हे जर तुम्ही ठरवला आणि त्या पद्धतीनं तुम्ही एक टाइम टेबल ठरवला तर खूप काही गोष्टी आपण बदलून घेऊ शकता. त्यासाठी माझं पूर्ण मी आयुष्यभर लेक्चरिंग करत, स्टडी करत, खूप काही गोष्टी डेव्हलप करत करत मी एक डिसिजनला आलेलो आहे. तुम्हाला सांगावंसं वाटतं सर्वांना. माझं स्वतःचं एक स्लोगन आहे, नोबडी इज अ डल and no subject is a tough, but we have to follow some special techniques, tricks, methods and ideas. परत एकदा ऐका व्यवस्थितपणे. इंग्लिशमध्ये माझं स्वतःचं एक स्लोगन आहे, एक विचार आहे, nobody is a dull and no subject is a tough, but we have to follow some special techniques,
ट्रिक्स, मेथड्स अँड आयडियाज. म्हणजे कोणीही विद्यार्थी डल असू शकत नाही आणि कोणताही विषय कठीण कधी होऊ शकत नाही. परंतु काही स्पेशल टेक्निक्स, ट्रिक्स, मेथड्स आणि आयडियाज आहेत, ते आम्ही सर्वांनी फॉलोअप करणं गरजेचं आहे. मग ठीक आहे, काही अपवाद तर असू शकतात. प्रत्येक गोष्टीमध्ये काही टक्केवारी, काही पर्सेंट अपवाद असतातच. सर्वच काही 100% आपण सांगू शकत नाही, पण अपवाद हे नेहमी असतातच प्रत्येक कामामध्ये. मग ठीक आहे, ज्याला म्हणजे जन्मापासून ज्याचं मेंदू ॲक्टिव्ह नाही आहे किंवा ज्याला मेंदूला मार बसलेला आहे, काही ॲक्सिडेंट्स अशा गोष्टी असतात की ज्यामुळे डोक्याला मार बसतं, म्हणजेच मेंदूला काही ना काही जखम होते किंवा काही ना दुखापत होतं किंवा बरेच अशा गोष्टी होतात की त्याचं म्हणजे विसरण्याचं एक प्रोसिजर सुरू होतं. मेंदूला जर मार बसला किंवा काही जखम झाली किंवा दुखापत झालं तर काही व्यक्ती ते विसरून जाऊ शकतात किंवा काही ठराविक प्रमाणात जन्मतः मेंदूचं डेव्हलपमेंट होत नसतं किंवा झालेलं नसतं. मग असे काही अपवाद असतातच. परंतु मला असं म्हणायचं आहे की सर्वसामान्य माणूस म्हणजेच स्त्री आणि पुरुष हे सर्व खूप म्हणजे खूप इंटेलिजंट असतातच. फक्त त्यासाठी खूप काही गोष्टी संग्रह करावा लागतो. आपण काय जन्मापासून सर्वच गोष्टी काय घेऊन येत नाही, पण आपलं जे मेंदू असतं ते डेफिनेटली आपण जर गोळा केलं तर ते खूप काळापर्यंत टिकवून ठेवू शकतं. त्यासाठी मग आपण वरचेवर प्रॅक्टिस करावं लागतं. टाईम टू टाईम आपण खूप काही गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, सराव करावा लागतो. रायटिंग, रीडिंग, प्रॅक्टिसिंग ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टीसाठी टेक्निक्स, ट्रिक्स, मेथड्स आणि आयडियाज वापरले पाहिजेत. उदाहरणार्थ, ज्या विद्यार्थ्यांचा हँड रायटिंग छान नसतो त्यांनी फक्तच आयुष्यभर लिहित बसलं तरी नाही जमणार. त्यांनी कोणाच तरी मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. आणि खास करून माझं एक व्हिडिओ आहे, अंकुश इंग्लिश हँडरायटिंग, माझ्या यूट्यूबला आहे. हँडरायटिंगचं ते व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे हँडरायटिंगचं प्रॅक्टिस करताना, सराव करताना आपण कोणकोणत्या गोष्टींचं आपण पालन केलं पाहिजे, कशा प्रकारे त्यांचा उपयोग केला पाहिजे, त्या सर्व टेक्निक्स मी त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. मग ते टेक्निक जर वापरून तुम्ही हँडरायटिंग प्रॅक्टिस केला तर हँडरायटिंग सुपर होणार. आणि हँडरायटिंगमुळे, चांगल्या हँडरायटिंगमुळे एकाग्रता वाढते. ऑटोमॅटिकली आपला अभ्यास छान होऊ शकतोय. त्याचप्रमाणे आम्ही जे काही अभ्यास करतो, वाचन करतो, ते लक्षात ठेवण्यासाठी देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. ते देखील माझ्या यूट्यूबला आहे. त्या व्हिडिओचं नाव आहे अंकुश स्टडी मेथड. अंकुश स्टडी मेथड. त्यामध्ये स्टेप्स आहेत, म्हणजे रीडिंग, अंडरस्टँडिंग, क्रिएटिंग क्वेश्चन, आन्सरिंग, देन मेमरायझिंग. म्हणजेच एक एक वाक्य वाचत जाणे, त्या वाक्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट पार्ट असतील त्याला एक छोटंसं वाक्य त्या पार्टला एक छोटासा प्रश्न क्रिएट करावं आणि त्यास शॉर्टमध्ये उत्तर लिहायचं
आणि शेवटी त्यावरती 1 मिनिट मनन करा. म्हणजे रीडिंग, अंडरस्टँडिंग, क्रिएटिंग क्वेश्चन, आन्सरिंग, देन मेमोरायझिंग. अशाच प्रकारे आणखी एक व्हिडिओ आहे माझ्या यूट्यूबला, माइंड कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता आपण कसं वाढवून घ्यायचं. अशाच प्रकारे तर आपले वैदिक गणित आणि वैदिक गणितच्या सहाय्याने आपले स्कूलिंग मॅथ्स गणित कशा प्रकारे सोडवायचं या संबंधित खूप काही मी व्हिडिओज बनवलेले आहेत. आपण त्या सर्व गोष्टी फॉलोअप करा आणि खूप अजून मी वेगवेगळे व्हिडिओज बनवून देणार आहेच, वेगवेगळ्या भाषेमधून. खास करून मी 4 भाषेमधून, मराठी, हिंदी, इंग्लिश आणि कन्नड, 4 भाषेमधून प्रायमरी, हायस्कूल आणि कॉलेज आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजेच स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप्स परीक्षा, इतर CET, TET सर्व परीक्षांना या सर्व व्हिडिओंचा डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांचा उपयोग होणार आहे. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्याला त्याचा उपयोग होणारच. त्यासाठी आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवा, हे माझं स्लोगन परत एकदा सांगतो, नोबडी इज अ डल अँड नो सब्जेक्ट इज अ टफ, but we have to follow some special techniques, tricks, methods and ideas. म्हणजेच कधी आपण स्वतःला डल मानायचं नाही. म्हणजे फक्त बसून नाही चालणार, त्यासाठी खूप काम करावं लागणार, खूप अभ्यास करावा लागणार, खूप प्रॅक्टिस करावं लागणार, सराव करणे, त्यावर लिहिणे, वाचणे, खूप काही गोष्टींचा ताळमेळ बसवणे, डिक्शनरीचा वापर करणे, अनेक सूत्रांचा उपयोग करणे, अशा अनेक गोष्टी असतात की त्या कोणत्याही पाठाला आणि त्या पाठासंबंधित जे बेसिक गोष्टी असतात त्या सर्व गोष्टींचा संग्रह करून आपण अभ्यास करावा लागतो आणि त्याला योग्य एक टाईम टेबल वापरावं लागतं. आणि यासाठी सतत आपण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि जिथं आपणाला जमत नाही, जे आपणाला कळत नाही, ते आपल्या क्लासमेट्सना विचारून घ्यावं. जे कोणी आपले सिनियर्स असतील, घरातले असतील, शेजारचे असतील किंवा कोणी मोठे बहीण भाऊ असतील, या सर्वांचाही मदत घ्यावं. आणि शेवटी जाऊन तुमचे जे कोणी टीचर्स असतात, आपले स्कूल कॉलेजचे जे शिक्षक शिक्षिका असतात, त्यांचा मदत घेणे. आणि तसेच बरेच वेळा आपण ट्युशनला वगैरे जात असता, त्या टीचरांचा देखील मदत घ्यावं. जिथं जिथं आपल्याला मदत मिळण्याची शक्यता असते त्या प्रत्येक व्यक्तीकडून, त्या प्रत्येक गोष्टीकडून आपण मदत घेऊन आपला अभ्यास जो असतो तो इम्प्रूव्हमेंट करून घेणं गरजेचं आहे. आणि इतकं सर्व करून देखील मार्क्स जर कमी मिळत असतील, म्हणजे आपण 100% प्रयत्न केलेला आहात पण मार्क्स कमी मिळाले, म्हणजेच आपल्याकडे नॉलेज असणार पण मार्क्समध्ये कन्वर्ट करायचं होत नाही. अशा भरपूर गोष्टी घडत असतात. पण त्यासाठी घाबरून जायचं नाही. काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर आपल्याला मार्क्स देखील मिळण्यास सुरू होतात. आणि एकच लक्षात ठेवा की मार्क्सच सर्वस्व नव्हे. 100%च मार्क्स मिळावं म्हणजेच मी खूप हुशार आहे असं एकदम समांतर एक विचार मांडून घ्यायचं नाही. ठीक आहे, आपण प्रयत्न करू. 1-2-4 मार्क्स कमी मिळाले, 1-2 मार्क्स कमी मिळाले किंवा 10-15 मार्क्स कमी मिळाले तर बरेच काही गोष्टी असतील त्या संबंधित, आपण त्यांचा विचार करावा. पण मार्क्स कमी मिळाले म्हणून स्वतःला डल मानायचं नाही किंवा खचून जायचं नाही. मार्क्स
काही महिन्यानंतर काही वर्षानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली मार्क्स वाढून यायला सुरू होतात. आपण वेगवेगळ्या पद्धतीने टेक्निक वापरून स्टडी करा. डेफिनेटली आपणाला खूप गोष्टी सहजपणे हस्तगत करता येतात, सहजपणे मिळवता येतात. त्यानंतर आपला एक मनोधैर्य वाढू लागतो आणि ऑटोमॅटिकली आपला टोटल जो एक इम्प्रूव्हमेंट होऊ शकतं त्याहीपेक्षाही जास्त इम्प्रूव्हमेंट व्हायला सुरुवात होणार आणि खूप छान असं रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी एक ओव्हरऑल आपण एक सुपर स्टुडंट म्हणून पुढे येऊ शकता आणि हे शक्य आहे. आपण कधीही प्रयत्न सोडू नका. प्रयत्न नेहमी चालू ठेवा आणि अपयशामुळे कधीच आपण खचून जाऊ नका. एक ना एक दिवस आपणाला खूप म्हणजे छान असा एक रिझल्ट मिळणार आणि याला खूप वेळ बी लागत नाही. माझ्या मते खूपच लवकर म्हणजे अत्यंत कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला एक छान असा एक रिझल्ट आणि छान असा एक यश मिळू शकते. त्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत राहा. एक ना एक दिवस त्याचं तुम्हाला फळ मिळणारच आणि थोडंफार जास्त कमी होऊ शकतं पण कधी खचून जायचं नाही. ओके, वन्स अगेन, nobody is a dull and no subject is a tough, but we have to follow some special techniques, tricks, methods and ideas. हे विचार आपण छानपणे लक्षात ठेवून चला आणि आपण पुढे पुन्हा वेगवेगळ्या व्हिडिओच्या सहाय्याने व्हिडिओच्याद्वारे मी तुम्हाला खूप असे काही टेक्निक्स देत आहे. माझं व्हिडिओ छानपणे तुम्हाला वाटलं तर लाईक करून सबस्क्राईब करून तुम्ही आपल्या सर्व A to Z फ्रेंड्स, रिलेटिव्ज, स्टुडंट्स, टीचर्स, नेबर्स जे कोणी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्या सर्वांना हे माझं व्हिडिओ तुम्ही शेअर करावं असं माझं एक विनंती आहे आणि तुम्ही कराल हे एक विश्वास ठेवून मी तर आज थांबतो आहे. ओके, थँक्यू. नमस्कार.